तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो नवीन सिलॅबस आहे 6th स्टँडर्डचा इयत्ता 6वीचा नवीन सिलॅबस आपला बदललेला आहे. तर आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश. तर इंग्लिश सब्जेक्ट कुठला? मराठी आणि सेमी मीडियमसाठी जो इंग्लिश आहे, तर तो इंग्लिश सब्जेक्टमध्ये पहिली आपली पोएम आहे 1.1 मध्ये मान्सून. तर मान्सून ही जी पोएम आहे म्हणजे आपला पावसाळा ऋतू जो आहे तर त्याच्याबद्दल ही पोएम आहे आणि ती पूर्ण पोएम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये बघत असताना पहिला आता आहे त्याच्यामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये लेट्स एक्सप्लोअर. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला आपल्याला, नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल 1 फीचर ऑफ ईच. तर प्रत्येकाचं 5 सीझन्स लिहायचे आहेत, कुठले कुठले आहेत इंडियामध्ये, कुठले कुठले ऋतू आहेत भारतामध्ये, आणि प्रत्येकाचं एक फीचर म्हणजे वैशिष्ट्य लिहायचं आहे. आता याच्यामध्ये पहिला आहे समर. तर उन्हाळा. तर समरमध्ये फीचर काय येणार, त्याचं वैशिष्ट्य काय येणार? द वेदर इज व्हेरी हॉट अँड ड्राय. अतिशय उष्णता असते, कोरडेपणा असतो. वी गेट एन्जॉय मँगोज अँड कोल्ड ड्रिंक्स. तर याच्यामध्ये काय असतं, आंबे आपण भरपूर खातो आणि कोल्ड ड्रिंक्स सुद्धा भरपूर प्रमाणात घेतो उन्हापासून थोडंसं थंडावा मिळण्यासाठी. दुसरा सीझन येतो ज्याच्यावर आपली ही पोएम आहे, मान्सून, किंवा त्याला आपण रेनी सीझन म्हणतो, पावसाळा. तर त्याचं फीचर काय आहे? इट रेन्स हेवीली. खूप पाऊस पडतो. नेचर बिकम्स ग्रीन. हिरवेगारपणा असतो सगळीकडे. वी यूज अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स. अम्ब्रेला, छत्री आणि रेनकोट आपण यूज करतो. अंटुमन शरद ऋतू म्हणतात त्याला, पावसाळ्यानंतरचा काळ. त्याचं फीचर काय आहे? द वेदर बिकम्स प्लेजंट अँड क्लिअर. खूप बरं वाटतं आपल्याला या वातावरणात आणि पूर्ण स्वच्छ वातावरण असतं आफ्टर द हेवी रेन्स अँड मेनी फेस्टिवल्स बिगिन. खूप सारे याच्यामध्ये आपले सण उत्सव असतात. प्री विंटर ऑर अर्ली विंटर, हेमंत ऋतू म्हणतात त्याला मराठीत. तर द डेज स्टार्ट बिकमिंग कूलर. हळूहळू थंडी सुरू होते. द ट्रीज बिगिन टू शेड देअर लिव्स. हळूहळू झाडाची पानं आहेत ती गळायला सुरुवात होते. अँड लास्ट वन विंटर. द वेदर इज व्हेरी कोल्ड. हिवाळा म्हणतो त्याला आपण. खूप थंडी असते. अँड वी विअर कॉझी वुलन क्लॉथ्स टू स्टे वॉर्म. आणि उष्ण राहण्यासाठी मग आपण स्वेटर वापरतो. ओके, या सगळ्या गोष्टी की जेणेकरून आपल्याला थंडीपासून संरक्षण होईल. आता कवितेची प्रस्तावना. कविता नेमकी आहे कशाबद्दल? तर नक्कीच त्याचं नाव आहे मान्सून. तर ही एक अतिशय सुंदर आणि निसर्गाचं जिवंत वर्णन करणारी कविता आहे. यामध्ये आपल्याला उन्हाळ्याचा जो तीव्र त्रास होतो आणि त्यानंतर मान्सून कसा सुंदर असतो ते इथं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर उन्हाळ्याचा होणारा त्रास पहिल्यांदा सांगितलेला आहे. पावसाचं आगमन आणि निसर्ग कसा आनंदित असतो हे इथं सांगितलेलं आहे. तर लाईन बाय लाईन आपण करूया, काय करूया, मिनिंग बघूया. तर टेक्स्टबुक मधल्या ज्या एक लाईन्स आहेत त्याचं तुम्हाला अगदी उच्चार करण्यामध्ये सुद्धा कुठे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून उच्चार आणि अर्थ दिलेले आहेत. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. सूर्य खूपच जोरात आणि प्रखरपणे चमकत आहे, म्हणजे उन्हाळ्याचा कालावधी आहे. द लँड हॅज ड्रायड अँड इट्स सो पार्च्ड. म्हणजे काय, जमीन पूर्णपणे कोरडी पडलेली आहे, ती खूप सुकलेली, तहानलेली आहे. आता सुद्धा आपण बघतोय की अजून पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत पण अजून पाऊस पडत नाहीये. तर उन्हाळ्यामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे की खूप उष्णता असते, सूर्य जोरात आग ओकत असतो, जमीन कोरडी पडलेली असते. तसंच इथं कवीनं इथं सांगितलेलं आहे, पोएटनं. द फील्ड्स आर हंग्री अँड रिव्हर्स आर थर्स्टी. शेतं भुकेलेली आहेत. कशासाठी? तर पाणी नाही आहे. नद्या तहानलेल्या आहेत. तर पाणी नसल्यामुळं सगळी अशी थोडी बिकट अवस्था झालेली आहे. ओ रेन कम अवर वे. म्हणून कवी काय म्हणतोय की अरे पावसा आमच्याकडे ये, आमच्या दिशेनं ये. आता सुद्धा आपण तीच प्रार्थना करतोय की पाऊस पडावा. रेन इज ऑन हर वे. पाऊस तिच्या वाटेवर आहे, म्हणजे पाऊस येत आहे. ओके, परत फेदर स्प्रीड द पिकॉक्स वे. म्हणजे काय, आपले पिसारे पसरवून मोर डुलत आहेत, नाचत आहेत. ओके, द क्लाउड्स आर डार्क अँड हार्क लार्क. म्हणजे काय, ढग काळे कुट्ट झाले आहेत आणि लार्क म्हणजे भारद्वाज किंवा चंडोल पक्षाचा आवाज ऐकू येत आहे. रेन शीज ऑन हर वे. पाऊस तिच्या वाटेवर आहे, पाऊस अगदी जवळ आहे. द क्लाउड्स दे गॅदर डॅश अँड थंडर. ढग एकत्र जमा झाले आहेत, ते एकमेकांवर आदळत आहेत, गडगडाट करत आहेत. म्हणजे पाऊस पडण्याची तयारी सुरू आहे, पाऊस पडायला सुरू होत आहे. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रिक
अँड शिमर म्हणजे काय? विजेचे झटके चमकत आहेत, लुकलुकत आहेत. पिट पॅट, आय फील अ ड्रॉप. टिप टिप, मला पाण्याचा थेंब जाणवला. किती छानपणे लिहिलेलं आहे बघा त्यांना. हळू पाऊस पडतोय म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं दाखवलंय आणि आता एक थेंब माझ्या अंगावर मला जाणवलाय, पाऊस पडलाय. ओ रेन, शी इज कम हर वे. अरे पावसा तिच्या वाटेने अखेर आली. म्हणजे पाऊस सुरू व्हायला आलाय, पाऊस त्याच्या वाटेने आलेला आहे, पाऊस सुरू झालाय अखेर. ओके. द फील्ड आर ड्रेंच्ड अँड द लँड इज सोक्ड. आता पाऊस पडलेला आहे. द फील्ड्स आर ड्रेन्ड म्हणजे शेती पूर्णपणे भिजलेली आहे, शेत जमीन भिजलेली आहे, जमीन पाण्याने चिंब झालेली आहे. द ट्रीज हॅव बाथ ट्रीज हॅव बेथ अँड द रिव्हर्स होस्ट. म्हणजे झाडांनी जणून काय केलेले आहे? अंघोळ केली आहे आणि नद्या वेगाने वाहू लागल्या आहेत. म्हणजे जणू काही पाईपने पाणी मारल्यासारखे भरले आहेत. तर थोडक्यात इथं बघा, द ट्रीज हॅव बेथ म्हणजे त्यांनी अंघोळ केलेल्या झाडांनी, द रिव्हर्स होस्ट नद्या वेगानं वाहू लागल्या आहेत. द अर्थ इज हॅपी म्हणजे एवढा चांगला पाऊस पडल्यानंतर नक्कीच जी पृथ्वी आहे, जमीन आहे ती आनंदी झालेली आहे. द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड ग्रीन अँड चिअरी. पृथ्वी आनंदी, हिरवीगार आणि प्रफुल्लित झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे आनंद झालेला आहे. ओ रेन, रेन कम अगेन. अरे पावसा, एकदाच पडून चालेल का? पाऊस परत परत पडावासा वाटतो आपल्याला. अरे पावसा पुन्हा येत राहा, कम अगेन. ओके. अशा प्रकारे ही जी पोएम आहे, तर इथं त्याचा मराठी अर्थ मी तुमच्याशी शेअर केलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे जे क्वेश्चन्स आन्सर आहेत तेही तुमच्याशी शेअर करेन. तुम्हाला हा अर्थ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काही सूचना असतील तुमच्या तर त्याही मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रकारे व्हिडिओमध्ये सुधारणा करेन. ओके. थँक्यू.